पयलीं तुमकां वेलकम करता आनी जेन्ना आमी तुमचे कडेन वेळ मागता तुमी केन्नाच आमकां ना म्हणिना आनी तुमचे दिलखुलास आमी हो संवाद सदांच सादता तसो आयजूय जातलो अशी हांव आशा बाळगता कारण तुमी तशेंच व्यक्तिमत्व. धन्यवाद. कारण तू ज्या पद्धतीन फुडें सरता पळय एमॉंग यंगस्टर जे यंगस्टर म्हणजे प्रतिनिधी आसात वृत्तपत्राचे किंवा स्वता काम करतात तितून तुजो मातसो दर्जो वयर आसा आयटी प्रमाणे वयर आसा त्यामुळे म्हाकाय बरें दिसता तुमच्या वांगडा संवाद सादता. म्हणजे कशें हांवें सांगलें पळय विधानसभा अधिवेशन पावसाळी चालू आसा आनी पयलोच प्रश्न प्रामुख्यान आयिल्लो तो म्हणजे क्रिकेट स्टेडियमाचो आनी गोंयांत क्रिकेट हो विशय काडलो जाल्यार ताचेर अधिकारवाणीन उलोवपी म्हाका दिसता तुमच्या शिवाय दुसरें म्हाका कोणूच नांव सुचना जालें. तेन्नाच्यान हांव ट्राय करतालो येवपाक मातसो वेळ जालो पूण आमी तो विशय पयलीं हें करुया. आता क्रिकेट म्हटल्या उपरांत तुमच्या टायमार तुम्ही जीसीए अध्यक्ष आशिल्ले बीसीसीआयन तुम्ही उचेल्या पदार काम केलां. तुमच्या वेळार गोंयांत ओडीआय मॅची जाल्यो 2. इतलें सगळें जालें पूण अजून पर्यंत गोंयकारांक स्टेडियम मेळूंक ना आनी अजून सरकार विचार करता की हांगा करप की थंय करप. ओव्हरऑल तुम्ही ह्या सगळ्या सिस्टमा भितर आशिल्ले हे सरकाराचे फेलियर सिस्टमीचे फेलियर अजून क्रिकेट स्टेडियम ना गोंयकारांक ते ना हे सरकाराचे फेलियर न्हू. पहिली गोष्ट आसा ती की सरकारा कडेन सगळ्यात बरें एक स्टेडियम आसा तें फातोर्डा. हांव आसतना फातोर्डाक इंटरनॅशनल क्रिकेट मॅचीस जाल्यो. इट वॉज व्हेरी सक्सेसफूल. आता कित्याक जायना हो प्रश्न. पयली तुमची कॅपॅसिटी आसता जेन्ना तुमी बीसीसीआय वयता तेन्ना प्रत्येक स्टेटीन क्रिकेट असोसिएशनाचे स्टेडियम नासतात एक्सेप्ट 3-4 व्हडले एरिया आसात लायक मुंबय क्रिकेट तेंचे स्वताचे स्टेडियम आसात. दिल्ली क्रिकेट असोसिएशन, पंजाब क्रिकेट असोसिएशन असे 4-5 तुका स्टेटीचे नाव मेळटले बिकॉज तो एक वेगळोच विशय आहा. जास्तीत जास्त स्टेडियम आसता ती मल्टीपर्पज आसा. पूण म्हाज्या टायमार म्हाका मॅची घेवपाक जाल्यो कारण हांवें जबाबदारी घेतली स्वता की हांव ते करून दाखयता म्हणून. आनी बोथ द मॅचीस ज्यो जाल्या मॅचीस दे वर व्हेरी सक्सेसफूल. क्राउड पुलिंग एव्हरीथिंग कंट्रोल पीच प्लेइंग सगळ्या फॅसिलिटीज ह्या परवरीच्या स्टेडियमार जाल्या. परवरीचें स्टेडियम बांदलो कोणी हे जर तुम्ही विचार करीत तर हांव जेन्ना एमएलए आसता तेन्नाच बांदलो. आता जो जीसीएचो ग्राउंड हय तेन्नाच बांदलो तो जो ग्राउंड आसा तो ओरिजिनली गव्हर्मेंटान बांदलो. जीसीएन बांदूंक ना. कळ्ळें तुका आतां. आनी हांव आसा म्हणून तो जीसीए कडेन ऑटोमॅटीक गेलो तेन्ना. आनी तेज्यामुळे आतां जे कितें थंय जावंक जाय तें जायना अशें तुमकां दिसता. कित्याक म्हाका जेन्ना फातोर्डा स्टेडियमाचेर हांव मॅची घेतालो दॅट इज बिकॉज थंय तुजी सिटींग कॅपॅसिटी वगैरे खूब आसा. 30,000 लागला थंय मॅची जाताल्यो ते आतां कित्याक जायना. तुमकां कॅपॅसिटी जाय की ह्यो मॅची जेन्ना गोंयांत हाडटा ते बोर्डाक विश्वास आसूंक जाय की हे सक्सेसफूल जावंक शकता. तुमी जे लोक वचून थंय बसतात तर तुमी कितें करतात ते सांगूंक जाय. एनीबडी हू इज रिप्रेझेंटींग गोवा क्रिकेट असोसिएशन आनी जो थंय बसता तो कितें घेवन येता गोंया खातीर. की बीसीसीआय ही इतली श्रीमंत संस्था की ह्या संस्थेत पैशाचो तोटा ना. शेकड्यांनी हजारांनी कोटीचे तेंचे कडेन टर्नओव्हर आसा. आनी बीसीसीआय स्वता तुमकां स्टेडियमाक जागो तुम्ही जर बांधता जाल्यार बीसीसीआय इज रेडी टू फायनान्स टू सर्टन एक्सटेंट. तेज्या हांव आनी फुडें वयता की जे ईस्ट वेस्ट नॉर्थ स्टँडींग आसा तुम्ही गोंयांत जर सांगले आमी तुमकां नांवां दिता पीपल आर रेडी टू पूट 5-10 crore रुपीज एंड दे इज रेडी टू फायनान्स. साधारण काही वर्षां आदी जो आमी एस्टिमेट केल्लो म्हणजे जो स्टेडियम फातोर्डा आसा तेजो विचार जाल्लो की क्रिकेट स्टेडियम करचो. ताका इन्फ्रास्ट्रक्चर आसा. बेजिकली थंय पार्किंग आसा. चारय वटेन रोड आसा आणि मॅचीस थंय सक्सेसफुली जाल्या. ओनली डेडिकेटेड फॉर क्रिकेट मॅचीस. हय क्रिकेट मॅचीस वी हॅव डन मॅचीस.
ते जाल्या ते थंय जाल्या तेजे भायर जावंक जावंक ना ना. व्हेरी सक्सेसफूल एव्हरीबडी हॅपी फायनल बरें जालें सगळें बिकॉज आय वॉज द प्रेसिडेंट हू टूक दॅट डिसिजन टू ब्रिंग दोस मॅचीस तेच्या ती जायनासली म्हाज्या कारकिर्दीन जालें बरोबर ते म्हाज्या कमिटीचे श्रेय म्हाज्या वांगडा जे लोक काम करी तेंचे श्रेय आनी दुसरें कितें जाता तुका थंय जो मनीस वयता तो पयशे खावपाक वचोंक उपकारना बरोबर म्हणजे स्वार्थ पळोवप ना. ही हॅज टू परफॉर्म पहिली गोष्ट म्हणजे त्याने प्लेयर तयार करूंक जाय ते नॅशनल लेवलाक रिप्रेझेंट करू शकता आयज तुमी बारीक पळयत जाल्यार खंयच्या अंडर-19 अंडर-23 ऑर नॅशनल लेवलाक ह्या लोकांनी एक प्लेयर प्रोड्यूस केलो जाल्यार सांगतो आमच्या टायमार जालें दे प्लेड फॉर इंडिया अंडर-19 दर्शन मिश्रा आनी कोण कोण आसात ते खूब नांव वाय यू डोंट सी एनी क्रिकेट प्लेयर टुडे खंय म्हाका एक दाखय तूं जो खंयच्या तरी टिमीन फीट जाता इंडियेच्या जायना मागीर हांव गेल्या उपरांत तुमचे कडेन एकूय मॅच कित्याक जाली ना हो दुसरो प्रश्न सो तुमी थंय करतात कितें सामको रेलेवंट क्वेश्चन आयच्या परिस्थितीन जे लोक म्हाज्या वांगडा आसले आय एम आउट वाय दे कंटिन्यू कितें समज कोणी कितें भानगड केली तो एकटो करू शकना फॉर एव्हरी एक्सपेंडिचर देर आर सिग्नेचर ऑफ सेक्रेटरी एंड द ट्रेजरर नॉट प्रेसिडेंट कळ्ळें हेज्या आदी जे सगळें कितें जालां फंक्शनींग सगळें जे कितें वेव्हार जाला विदाउट देयर सिग्नेचर हॅज नॉट हॅपन एज ए प्रेसिडेंट आय डिडंट हॅव टायम फॉर ऑल दीस ऑफिस वर्क बिकॉज आय वॉज इन द गव्हर्मेंट एट द सेम टायम त्यामुळे बट ओव्हरसी करपाचे मॅची हाडपाचे बीसीसीआयन बसपाचे बीसीसीआयन व्हायस प्रेसिडेंट पर्यंत पावलो and I would have even become a president of BCCI provided I had continued representing Goa Cricket. तोपर्यंत हेंच्यांनी ते टेक ओव्हर केलो मदीं मजा केली आनी ते म्हाजो एक जो थंय हें आसलो पळय रेप्युटेशन किंवा माय एक एम्बिशन एज ए क्रिकेट प्लेयर आय कुड हॅव बिकम ऑल्सो बीसीसीआय प्रेसिडेंट शरद पवार जावंक शकता वी हॅव नॉट प्लेड क्रिकेट ललित पवार जावंक शकता I have played cricket in my life. I am running an association. I could have become. पण आमची जी वृत्ती जी गोंयान आसा न्हू ती वयर जो मनीस वयता ताका सकयल शेकपाची सो इट वर्कड इन दॅट सिस्टम सो दॅट आय वॉज आउट ऑफ गोवा क्रिकेट सो आय कुड नॉट गो दॅट नायदर आय कुड फिनिश द टास्क ऑफ हॅव्हिंग अ स्टेडियम फॉर वीच लँड वॉज सिलेक्टेड एव्हरीथिंग वॉज दॅट तुम्ही आम्यांनी थिवे एक जागो आसा जागो तो आसा जागो अजून तो आसा जागो पण तेंचे जे थोडे विद्वान आसा जेंच्यांनी जीसीएनसून म्हाका भायर काडलो इज नो मोर लिव्हिंग इन दीस वर्ल्ड अनफॉर्च्युनेटली तो म्हणाला अरे कितें घेवन बसल्यार तुमी जंय स्टेडियम जालें ते दयानंदाचें जालें म्हणटले ते दयानंद नार्वेकर वॉज अ थिवी एमएलए म्हणजे श्रेयवादाचे राजकारण कितें बारीक गोष्टी कपटी वृत्ती किंवा पळय तूं बारीक संकुचित विचार म्हणटा असो विचार तो राजकारण्या भितर आसता ते हांव ना म्हणिना म्हाज्या स्टेडियमाचेर नांव घालूं शकना हांव कित्याक आय हॅव टू बी एक्स वयर वयचो पडटलो म्हाका नायदर आय हॅव डन सो मच थिंग्स इन क्रिकेट दॅट वन ऑफ द स्टँड कॅन बी नेम्ड आफ्टर सुनील गावस्कर एंड देन दयानंद इट इज नॉट पॉसिबल सो बट यू कॅन कॉन्ट्रिब्यूट इट ड्युरिंग युअर टायम हें जालें म्हणून जशें आतां तूं म्हणटा तुज्या टायमार थंय इंटरनॅशनल मॅचीस जाल्यो तो नाव उरलें न्ही रेकॉर्डाक उरलें न्ही गोंयांत उरलें आतां कित्याक जायना हो प्रश्न कळ्ळें तुका ती कॅपॅसिटी जाय तुका एबिलिटी जाय एंड यू हॅव टू हॅव अ स्ट्रेंथ वेन यू सीट इन बीसीसीआय वाय नॉट गोवा गेटिंग मॅचीस ही एक भूमिका कठोरपणान थंय मांडपी मनीस जाय उलोवपी मनीस जाय तुमी कितें जे तुमचे कितें येता पळय आर्थीक अनुदान म्हणून जे सबसिडी मेळटा ती तुमी चलयता फॉर वॉट पर्पज आय डोंट नो द ग्राउंड इज रिमेन सेम हांवें बांदला तेच आहा एटलीस्ट दॅट हॅज कम ड्युरिंग माय लायफ टायम जो परवडचो ग्राउंड आसा तो क्रिकेटीक मेळ्ळो येदे व्हडले थंय स्टँड जाले तुमकां बसपाक ऑफिस जालें वॉट इज युअर कॉन्ट्रिब्युशन देर सो तुम्ही म्हणटा की तुमच्या उपरांत जीसीए तुम्ही पदा वयल्यान देवले उपरांत जो स्पोर्ट्साचो आनी खास करून क्रिकेटीचो विकास जावपाक जाय तो कांयच जाल्लो काय जालें ना ते
ते काय झाले मध्ये वेर सी आता काल म्हाका शॉकिंग आहा की दे हॅव गिवन गोवा क्रिकेट एसोसिएशन 3 lakhs meter of land in reserved in your Mopa airport area. I was so excited. Why you are not going ahead? प्रायम लोकेशन आसा. तुमकां दिलो हांवें म्हाका मागीर कळोंक नासलें आनी त्या दिसा असेंब्ली आसा म्हणून म्हाका कळ्ळें की तुमकां 3 लाख मीटर जागो दिलो. Actually 3 lakh is not required, but you are lucky government has earmarked the land for you. Correct. Why you are not taking possession? If I was there, पहिली गोष्ट कितें करतलो आसलो ते ग्राउंड करून सुटलेलो आसलो. म्हाका जी प्रॉपर्टी मेळ्ळ्या ताका कंपाऊंड घालतलो आसलो. पयली कंपाऊंड घालूंक जाय सो पोजेशन बिकम्स युअर. यू टुडे यू डोंट हॅव पोजेशन ऑल्सो देर. तुम्ही इतले भिकारी जाले की तुमचे कडेन काय ना. जी सबसिडी येता ती करता कितें तुम्ही. त्याच ऑफिसान बसता तुम्ही. त्या ऑफिसाचा काय ग्रोथ ना. तोच ग्राउंड आसा त्या ग्राउंडाक तुम्ही पाणी घालता आणि तुम्ही मॅची खेळटा. त्याच्या वयर तुमचे कॉन्ट्रिब्युशन कितें तुमकां कोट्यांनी रुपयांची सबसिडी मेळटा. बरोबर करतात कितें तुमी खंय तिची. आय डोंट नो. माझे कितें म्हणणें आसलें की आय वॉज शॉक इफ आय वॉज देर. हांव पयलीं कंपाऊंड घालतलो आसलो ही माझी प्रॉपर्टी. ते 4 ग्राउंड करतलो आसलो पिचीस करतलो आसलो. And you could have put some shade for boys to play, to be there. गव्हर्नमेंटाकडसून पोझिशन घेवंक जाय तुम्ही. आणि पोझिशन घेतलं जाल्यार ते इयरमार्क करून कंपाऊंड हॉल घालपाक कितले पयशे मेळटा. 4 कोटी 5 कोटी तुमचे कडेन ना. आय हॅव माय ओन डाऊट बिकॉज दॅट इज वॉट यू मनी यू गेट एवरी इयर. कितें जालें ते पयशे. द क्लब हॅज टू बी अवेअर ऑफ दीस. क्लब हॅज टू फायट and find out what is going on. त्यांचे पैसे त्यांच्या खातीर येतात न्हू. पहिली गोष्ट थंय सांगूंक जाय आसली की तुका जर अलॉट जालो तर म्हाकाय खबर नासलें. ते असेंब्ली पयलो कंपाऊंड वॉल घालून सोडूंक जाय. इट डजंट कॉस्ट 5 कोटी जाय 10 कोटी जाय पैसे आसूंक जाय तुमचे कडेन. एज पर माय नॉलेज यू आर गेटिंग crores of rupees as subsidy every year. You are not spending any money anywhere. पळय तूं विचार कर. ते आता तशें ना. पयसो वयता खंय हो प्रश्न. किंवा करता कितें एनजीसी जाल्यार कितें करता. इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर. सो भाई ह्या सगळ्या हेतून तुमी होपफुल आसा अजून जावंक शकता स्टेडियम बी हो जर कारभार पळयत जाल्यार कितें करपाक जाय. नो दे हॅव टू ओव्हरऑल. माझे कडेन ह्या दिसांनी लोक येयले आतां इलेक्शन आसा. सो आय टोल्ड देम पयलीं जे लोक आसा पळय तांकां A to Z भायर काडात बिकॉज देर कॉन्ट्रिब्युशन इज नील. ते गब्बर सिंग जाले आणि फक्त तेंचे वाडलां सगळे बारीक पळोवन गेले. बसून दे आर एन्जॉयींग दोज ऑफिसीस. कळ्ळें. त्यांचे स्वताचे ऑफिस आसा काय ना हो म्हाका डावट आसा. सो एज पर माय रिपोर्ट दे आर एवरी डे एन्जॉयींग इन दोज ऑफिसीस. सो क्रिकेट इज लेस समथिंग एल्स इज गोईंग ऑन. सो इट इज नॉट फॉर गुड फॉर क्रिकेट. क्लब हॅज टू डिसायड इमिडिएटली what is going to be their future. ते जे तांकां मेळ्ळे ते दयानंद नार्वेकर जीसीए प्रेसिडेंट आसलो म्हणून मेळ्ळे. तेवूय सांगता तुमकां. नाल्यार तेंच्या आयुश्यान ते जावचें नासलें. आनी इट वॉज माय कॉन्स्टिट्युएन्सी परवरी वेर आय कूड पुट माय फूट डावन अँड गेट इट. कळ्ळें. अदरवायज ह्या लोकांनी सांगूंक जाय क्लबाक आमी कितें केलां पळय तें. बरें भाई म्हाका सांगा तुमी आतां म्हटलें की तुमचे कडेन कांय लोक येयले आतां इलेक्शन जावपाचें आसा. कितें तुमची कितें भुमिका आसता. तुमी बी आसतले परत पिक्चरान येवपाक. ना आय एम नॉट देर. You are not interested to come back again in no, GCA? I can come in an advisory position. Okay. My work here doesn't allow me to be because now engaged anywhere else. Now I am looking after my own job. Correct. Your own things. My own thing. I have a number of properties. My son is looking after that. We are having rentals and all. Business and tech are also involved. Correct. And I have only one son, so I don't have. So I am guiding him. We are sitting here. Correct. And every day we are working on our projects. So right now I don't have time to go to GCA. But I will advise them to change the committee, lock, stock and barrel. Throw them out. By whatever the club main thing, time has to come that those office bearers who are there, they should not be there because they had played their part during my time also. बरोबर. बरोबर. My
टायमार 2 मॅची जाले ओके आय विल गिव्ह देम सम क्रेडिट बट आफ्टर दे हॅव टेकन ओव्हर दे हॅव डन नथिंग दे शुड हॅव हॅड माय एक्सपिरियन्स दे वर्कड अंडर मी ओके द 2 स्टालवर्ड्स which are there but after that what they have done except running the office Correct. and enjoying parties there because this is my charge as a cricket player correct पश्चाताप जाता भाई अशा लोकांक घेऊन त्यांना काम केलं नाही त्याचं ना म्हाका जायना बिकॉज तुम्ही त्यांना ऍडमिनिस्ट्रेशन सगळे तुमच्याकडे असेल I have done that. They were not part of these proceedings, to be very frank. ओके I have done, I used to personally wait Monitor there, all the things. that there it was part of my constituency, for it was for me easy working there. करेक्ट It was like a place which was my own. सेकंड होम So I have spent time there. So I don't regret, but these people who have come from the club, they never thought of cricket. Correct. Except cricket, everything happened there. सो हो तुमचो डायरेक्ट चार्ज आसा Of course. सो ही जी कमिटी आसा तिका भायर मारल्याशिवाय काय जावपाचें ना जावपाचें ना ते बिकॉज ते जर निष्क्रिय अप्रूव्ह झाले बरोबर ते काय करू शकना किंवा तुमच्या उपरांत काय जावूच ना जावूच ना एक ओडिया तुमच्याकडे हाडून झाली ना बरोबर. यू जस्ट इमॅजिन हाऊ मेनी इयर्स गोवा हॅज लॉस्ट इन क्रिकेट करेक्ट विचार कर आय एम नाव आउट ऑफ गव्हर्नमेंट फ्रॉम 2012 वी आर इन 2025 ही 12 वर्सां जाली त्याच्या आदली 5 वर्सां जाली पण लक्षात दे 17-18 वर्सां यांच्याकडे क्रिकेट तुमच्याकडे एक मॅच झाली ना कॅन एनीबडी बिलीव्ह दिस यू आर कन्सन्ट्रेटिंग ओनली फेलियर म्हणतात तशी यू आर ओनली कन्सन्ट्रेटिंग इन इटिंग what you are getting as a subsidy, your contribution is nothing. So And tell me, after boys who played cricket with me, who came, they are the only 1 or 2 boys which has remained now. जशी तुम्ही एक 2 नावं घेतली ती आमकां पळोवपाक त्या मेळटा ना, आणि नवीन कोण नवीन तारे कोण. म्हणटा ते तयारूच जावना जालेच ना न्हू पेटपा पयलींच पालावले म्हणटा तशी परिस्थिती माझ्या टायमार दर्शन मिश्रा असलो तो फुडें गेलो आणि कोण दोग तीग जाणां तितलेच गेले न्ही तो फुडें इंडिया लेवलाचेर कोण पावलो हं? सो भाई तुम्ही म्हणटा की ही जी कमिटी आहे ती पुराण भायर मारपाक जाय Total नवे लोक club घेवपाक has- जाय बरे club active has लोक to घेवपाक जाय change totally. हम्म. The club has to have new committee. Throw everybody out. हम्म. You have your own committee. हम्म. कितें Correct. आणि then if you want you can keep them in advisory panel. हम्म. त्यांच्यानी Advisory, जे कितें बरें केलां हा. किंवा वायट केलां तेंचो एडवायस घेता फुडें बरें करपा खातीर आणि तुम्ही रेडी आसा एज एडवायझरी I am there. I am सल्लागार not going to be committee member. ऍक्टिव्हली तुम्ही आसपाक शकना The man has become a BCCI vice president. I cannot go as a GCA president again. I have my own status. करेक्ट BCCI vice president is not a small post. स्मॉल पोस्ट There are only 2 people who became. One was Doshi in those days when cricket was not at its height. या And I became vice president when cricket was at पीक टाइम Samge करेक्ट under Sharad Pawar. And to be very frank, under Sharad Pawar, I ran BCCI. He had given me the entire thing because he had no time. So सो प्रॅक्टिकली तुम्ही सगळे सांभाळटाले त्याच्या अंडर हांव सांबाळटलो आणि तो आनी एकटो एक आसलो ते दोग तीग जाणूच आमी ते सगळे मॅनेज केले सो भाई हो जिशेचो विषय जालो